मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांचे कल जवळजवळ हाती आले आहेत आणि त्यानुसार मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं 99 तर शिंदेंच्या बाजूनं 31 कल असे 130 कल महायुतीच्या बाजूनं लागले आहेत. तर उद्धव सेनेच्या बाजूनं 63 आणि महानिर्माण सेनेच्या बाजूनं 9 असे 72 कल आत्तापर्यंत हाती आले आहेत. निकाल येणं बाकी आहे. निकाल काय येईल तो आपण पाहूच. पण जे लोक आत्तापर्यंत प्रश्न करत होते की खरी शिवसेना कोणाची, त्याचं उत्तर आज मिळाले की एकसंघ शिवसेना असताना 2017मध्ये शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या स्वबळावर लढला होता आणि आज त्याच ठिकाणी एकसंध शिवसेना फोडून उद्धव ठाकरे जर स्वतःच्या बळावर 63 जागेचा कल आत्तापर्यंत हाती आलेला येतोय आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडं 31 जागांचा कल जातोय, तेव्हा खरी शिवसेना कोणाची? आणि भाजप या कलानुसार जे फुशारक्या मारत आहेत, कदाचित त्यांचा महापौर होईल त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, पण भाजपला स्वबळावर फक्त 82 नगरसेवक निवडून आणता आले होते आणि आत्ता शिंदे मदतीला घेऊनसुद्धा, शिंदेंची शिवसेना खरी असं जगासमोर ठासून सांगूनसुद्धा भाजप शिंदेच्या मदतीनं सुद्धा 99 जागाच्या कलापर्यंतच पोहोचलेली आहे. निकाल येणं अपेक्षित आहे. निकाल काय येईल तो येईल, पण खरंच ठाकरे हे जनमानसाच्या मनातून उतरले का? तर त्याचं उत्तरही नाही. आजही मुंबईतील संपूर्ण जनता ही ठाकरेलाच मानते आणि ठाकरेचीच शिवसेना खरी आहे हे या कलांमधून, आत्तापर्यंतच्या निवडणूक निकालाच्या कलामधून स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा ठाकरे संपले किंवा सेना खरी कोणाची याचं उत्तर या निवडणुकीच्या कलामधून मिळालेलं आहे. तेव्हा मला तरी वाटतंय आत्ताही जर ठाकरे सेनेचे 63+9 72 आणि शिंदेचे 31 पकडले तर 103 होतात. तेव्हा भारतीय जनता पक्षाला मूळ बहुमत मुंबईमध्ये आजही मिळाले का? हे चोरून पैशानं खरेदी करून घेतलेलं बहुमत आहे. तेव्हा खरी शिवसेना ही ठाकरेचीच आहे.